मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 20 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, व्हॉट अन एपिसोड टुडे. धमाकेदार भाग बघत आहात तुम्ही आजचा. कसली एंगेजमेंट ठेवली आहे त्यांनी आज एपिसोडमध्ये. अमेझिंग. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन आणि सायली महिपतला विचारतायत की महिपत, तू तुझं तोंड का गप्प ठेवतोय. महिपतने अर्जुन सायलीला सिरियस न घेता त्यांची टर उडवली. महिपत म्हणतो, तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचंय. अर्जुन म्हणतो, हा बोल. महिपत म्हणतो, इथे जेलामध्ये जे जेवण येतं ना, त्या जेवणात मीठ लई कमी असतं. अर्जुनला इतका राग येतो आता महिपतचा. महिपतला आता अर्जुन चिडून म्हणतो, आता तुझी शिक्षा ना मी कमी करणारच नाहीये महिपत. तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवतो की नाही ते बघच. असं म्हणून अर्जुन आणि सायली निघाले आणि डायरेक्ट त्यांनी कोर्ट सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. आणि आज अर्जुनने साक्षीला पाहिलंय. अर्जुनला कळलंय महिपतचं गप्प राहण्याचं कारण काय येते. बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग आता कोर्ट सीन तुम्ही बघत आहात. डायरेक्ट आता कोर्ट सीन मध्ये नागराजवरती आरोप करण्यात आलेत. अर्जुन म्हणत असतो, मला नागराज किल्लेदार यांच्या बाबतीतचा पुरावा रमेश मोरे याला कोर्टात सादर करण्याची परवानगी देण्यात यावी. आता रमेश मोरेला डायरेक्ट त्यांनी कोर्टात हजर केलाय. रमेशने साक्ष सुद्धा दिलीये नागराजच्या विरुद्ध. तरी सुद्धा नागराज ऍक्सिडेंटच्या केसमधून सही सलामत सुटलाय. तो कसा बघा या सीन मध्ये. आता तो रमेश मोरे तिथे आलाय. अर्जुन विचारतोय त्याला प्रश्न, रमेश मोरे, नागराज किल्लेदार यांनी जो ऍक्सिडेंट घडवून आणला, तो जो ट्रक त्यांनी मागवला तो तुमच्याच कंपनीचा होता ना. हा प्रश्न विचारण्यात आलाय त्या मोरेला, रमेश मोरेला. रमेश मोरे हो असं उत्तर देतो. अर्जुन पुढचा प्रश्न विचारतो, तो ट्रक तुम्ही कोणाला दिला. रमेश म्हणतो, ह्यांना. समोर नागराज असतो. अर्जुन म्हणतो, ह्यांना नका म्हणू, कोणाला दिला त्याचं नाव घ्या. मग रमेशने नाव घेतलंय, नागराज किल्लेदार यांनीच मला तो ट्रक मागवला होता. आता हे सगळं सिद्ध झाल्यावर सुद्धा नागराज सुटलाय प्रेक्षकांनो. बघा आता तेवढ्यात तो नागराजचा वकील ऑब्जेक्शन घेतो बरं का. अर्जुनने तिथे सांगितलंय त्या जजला की मिलॉर्ड, नागराज किल्लेदार यांनी ट्रक या रमेश मोरेकडनं घेतला आणि हे सगळं काम नागराज किल्लेदारचं होतं, हे आवरण सिद्ध होत आहे. नागराजचा तो वकील अजूनही तिथे आहे बरं का. ज्याने त्याची बेल घडवून आणली होती ना आधी, तोच वकील केलाय, भालेराव वकील. आता तो उभा राहतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मला या मोरेंना प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात यावी. आता त्यांना परवानगी मिळते. नागराजचा वकील विचारतो, मिस्टर मोरे, ज्यांना तुम्ही ट्रक पुरवला त्यांना तुम्ही ओळखता का त्या दिवशी पुरतीच तुमची ओळख होती. मोरे म्हणतो, हो, मी त्यांना एकटाच भेटलो होतो. आता तो वकील म्हणतोय नागराजचा, मिलॉर्ड, ट्रक पुरवणे हा रमेश मोरे यांचा व्यवसाय आहे, जसा वकिली आमचा व्यवसाय आहे. आपल्या व्यवसायामध्ये आपण असंख्य माणसांना भेटतो. जज साहेब, आपल्याला जर कोणाबद्दल विचारलं की 5 वर्षापूर्वी तुम्ही कोणाला भेटला होतात या कोर्टामध्ये, तर तुम्हालाही हे आठवेल का. नक्कीच नाही, मलाही नाही आठवणार. नाही जमणार मिलॉर्ड, कारण 22 वर्षापूर्वी एकदाच पाहिलेल्या चेहऱ्याला आपण पुन्हा कसं ओळखू. असा युक्तिवाद नागराजच्या वकिलाने केलाय. नागराजचा वकील पुन्हा म्हणतो की मिलॉर्ड, हे रमेश मोरे असं इतकं ठामपणे, एवढ्या ठामपणे हे कसं काय सांगू शकता की नागराज किल्लेदार यांनीच तो ट्रक मागवला होता. यांनी तर एकदाच पाहिलंय नागराज किल्लेदार यांना. आता या वकिलाचा मुद्दा जज साहेबांना पटलाय. आता तो वकील म्हणतोय, मला असं वाटतंय की रमेश मोरे यांची साक्ष बनावट आहे. ते जे काही बोलतायत त्यांना कोणीतरी फीड केलेलं आहे. कोर्टामध्ये सायली सुद्धा आहे. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड रोजच्या प्रमाणे खूप मोठा आहे, त्यामुळे पटपट सांगते आणि त्यातनं ना मला थोडासा उशीर झालाय. उशीर झाल्याचं कारणही तुम्हाला सांगते. अर्जुन आता ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, कदाचित 22 वर्षापूर्वी बघितलेला एकदा तो चेहरा लक्षात नाही राहू शकणार, पण जर 22 वर्षापूर्वी आपल्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल तर आपण त्या व्यक्तीला विसरू शकत नाही. आणि असं काहीतरी झालंय मिलॉर्ड. त्या अपघातामुळे रमेश मोरे यांची नोकरी द्यावायला गेली होती. तो ट्रक रमेश मोरे यांनी जेव्हा पुरवला नागराज किल्लेदारला, तेव्हा यांनाही माहित नव्हतं तो ट्रक कशासाठी वापरला जाणार आहे, हे या रमेश मोरेला माहित नव्हतं. यांच्या एका चुकीमुळे 3 आयुष्य गेले असते. म्हणूनच रमेश मोरे यांना नागराज किल्लेदार यांचा चेहरा अगदी व्यवस्थित आठवतोय. त्यावर नागराजचा वकील पुन्हा युक्तिवाद करत म्हणतोय, मिलॉर्ड, तरी सुद्धा नागराज किल्लेदार यांनी सुपारी दिली होती अपघाताची, रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची, हे सिद्ध नाही होऊ शकत मिलॉर्ड. रमेश मोरे यांची साक्ष एवढी महत्वाची नाहीये. अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवताय. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, अहो त्या दिवशी 3 आयुष्य गेले असते.
त्या दिवशी फक्त रविराज किल्लेदार यांची फॅमिली डिस्ट्रॉय नाही झाली मिलॉर्ड, त्या दिवशी रमेश मोरे यांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तरी सुद्धा ऍडव्होकेट मोरे यांना असं कसं वाटत नाहीये की रमेश मोरे यांची साक्ष महत्वाची नाहीये? मी कोर्टाला अपील करतोय मिलॉर्ड की नागराज किल्लेदार यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. नागराज किल्लेदारच होते ते ज्यांनी रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची सुपारी दिली होती. मिलॉर्ड, नागराज किल्लेदार यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी. एवढं बोलून अर्जुन आता जागेवर बसलाय. आता कोणाला कळेना काय नेमकं होणार आहे, काय कन्फ्युजन आहे. पण आता त्या जज साहेबांना नागराजच्या वकिलाची बाजू पटली आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण ऐका, आता ते जज साहेब निकाल देतात आणि म्हणतात की या एका साक्षीवर ही पूर्ण केस उभी राहू शकत नाही. एकापेक्षा जास्त पुरावे नसतील तर ही केस डिसमिस केली जाईल. अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे यापेक्षा जास्ती पुरावे आहेत का? आता काही नाहीयेत पुरावे या व्यतिरिक्त. अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि सायली अर्जुनकडे. आता त्यांना नागराजला शिक्षा द्यायची आहे एनी हाऊ. बघा प्रेक्षकांनो, तरी सुद्धा नागराजला जेल होतेच. मग लगेच नागराजचा वकील उभं राहतो आणि म्हणतो, मिलॉर्ड, मी कोर्टाला विनंती करतोय की नागराज किल्लेदार यांना या ऍक्सिडेंट केसमध्ये पूर्णपणे निर्दोष मुक्त करण्यात यावं. कारण अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर त्यांच्या विरुद्ध कुठलेच ठोस पुरावे सादर केलेले नाहीयेत. आणि मग जज त्यांचा निकाल देतात की आतापर्यंत सादर झालेल्या साक्षी पुराव्यानुसार नागराज किल्लेदार यांनीच तो अपघात घडवला आहे हे सिद्ध झालेलं नाहीये. अर्जुन सुभेदार यांना या केसमध्ये अपयश आलंय, पुरावे सादर करण्यात अपयशी ठरलेत ते. त्यामुळेच नागराज किल्लेदार यांची या ऍक्सिडेंटच्या केसमधनं निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. कोर्ट इज ॲडजर्न असं काहीतरी ते म्हटलेत, म्हणजे कोर्ट समाप्त झालंय. नागराज किती खुश झालाय बघा. नागराजला वाटतंय की आता तो सुटलाय. पण प्रेक्षकांनो, मी मगाशी म्हटलं ना त्याप्रमाणे कसला धमाकेदार दाखवला एपिसोड. नागराजकडे आता रागाने बघतात अर्जुन आणि सायली. आणि नागराज आता बाहेर येतो बरं का कोर्टाच्या. आणि अर्जुन सायलीला असं काहीतरी बोलतो ना बघा. बाहेर येतो नागराज आणि त्या इन्स्पेक्टरला म्हणतो, ओ इन्स्पेक्टर, अरे काय चाललंय तुमचं, काय तुमच्या फॉर्मॅलिटी आहे ते करा आणि सोडून द्या मला. मग त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो, तुमच्यावरती घरगुती हिंसाचाराची केस पण आहे. नागराज म्हणतो, हा आहे ते काहीतरी असंच काहीतरी, सोड रे बाबा मला, आता त्याचं काय. त्यावर ते ज्यांनी पकडलंय ना नागराजला ते म्हणतात, हे बघा साहेब, तुम्हाला त्या घरगुती हिंसाचाराच्या केसमधनं बेल मिळू शकत नाही. नागराज म्हणतो, ती केस वेगळी, ही केस वेगळी, आता तर त्या केसमधून सुटलोय ना मी, सोडा मला. तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर सावंत आलेत आणि नागराजला ज्यांनी पकडलंय ना त्या पोलिसांना म्हणतात की या नागराज किल्लेदारला पुन्हा कस्टडीत न्या. नागराज म्हणतो, कस्टडी? कशासाठी कस्टडी? अरे आता ऐकलं नाही का तुम्ही? आत काय झालं ते माहिती नाही का तुम्हाला? सुटलोय ना मी. काय तुमची रिलीज ऑर्डर आहे, काय असतात त्या ऑर्डरी फिडरी, त्या द्या, पटकन सोडा मला. अर्जुन, सायली आणि चैतन्य आलेत बरं का बाहेर. नागराज आता त्या तिघांना बघतो आणि म्हणतो, अच्छा, या अर्जुन सुभेदारने तुम्हाला सांगितलंय का हे सगळं करायला? पण तुम्ही कायद्याने मला आता पकडू शकत नाही. ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ओ नागराज किल्लेदार, आम्ही जे करतो ना ते कायद्यानेच करतो. पत्नीवर हात उचललाय तुम्हाला आता सुटका नाही, तुम्हाला जेलमध्येच राहायचंय आता. अर्जुन नागराजच्या पुढे येतो बरं का आणि नागराजला धमकी देत म्हणतो, अरे नागराज, तू एक केसमधनं सुटला ना तर तुला दुसऱ्या केसमध्ये मी अडकवेल. दुसऱ्या केसमधून जरी सुटलास ना नागराज तर तिसऱ्या केसमध्ये अडकवेल. अरे तू 100 केसेसमध्ये सुट रे, मी तुला 200 केसेसमध्ये अडकवेल. तू कामच असं केलंय ना नागराज. अरे तू सिनियरला आणि माझ्या आत्याला त्रास दिलाय. तुला नाही आयुष्यभर जेलमध्ये सडवलं ना मी तर नाव लावणार नाही अर्जुन सुभेदार. नागराज म्हणतो, अरे काय चाललंय यांचं? अरे काय ओ इन्स्पेक्टर, अहो काय मी सुटलोय ना, उगाच कशाला मला पुन्हा कस्टडीमध्ये नेताय? आता त्याचा वकील येतो तर वकिलालाही तो जाब विचारतो बरं का नागराज, अहो काय चाललंय भालेराव, अहो सुटलो ना मी, काय चाललंय यांचं? मग ते नागराजचे वकील म्हणतात, अहो सर, हे बघा, ही केस वेगळी आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस वेगळी आहे. किल्लेदार साहेब, तुम्हाला मी सांगितलं होतं याआधी सगळं. ऍक्सिडेंट केसमधनं तुम्ही सुटला असाल पण तरी या केसमधनं तुमची सुटका नाहीये. अर्जुन, सायली आता रागाने बघतात बरं नागराजकडे. नागराज अर्जुनला म्हणतो, सूड उगवताय का? सूड उगवताय ना तुम्ही माझ्यावर? कसला सूड उगवताय रे? मुद्दाम करताय ना तुम्ही हे सगळं? सायली म्हणते, नागराज, आम्ही कशाला मुद्दाम करावं? अरे तू तुझ्या कर्माने अडकलाय रे आणि या कोर्टाने तुझी निर्दोष मुक्तता केली असेल पण तुला ना जी शिक्षा व्हायची ना ती आम्ही तुला मिळवूनच देणार आहे नागराज. तेवढ्यात आता ते सावंत म्हणतात, चला रे घेऊन जा यांना. आता बघा प्रेक्षकांनो, नागराज जाता जाता अर्जुनच्या कानात काय बोलतो. नागराज म्हणतो, ए अर्जुन, तुला काय वाटलं? तू फार शहाणा आहे, तुला सगळं समजतं. अरे अरे अशा बऱ्याच गोष्टी अर्जुन ज्या फक्त मला माहितीये, तुम्हाला माहिती नाहीयेत. त्या गोष्टी जर मी तुम्हाला सांगितल्या ना तर तुमचं आयुष्य बदलून जाईल.
अरे त्यामुळे एक ना एक दिवस तुम्हा सगळ्यांना माझ्या हातापाया पडावं लागणार आहे. आता नागराजने हे जे काही सांगितलंय ना ते खटकलंय बरं का अर्जुन आणि सायलीला. असं काय माहितीये नागराजला जे अर्जुन, सायलीला आणि कोणालाच माहिती नाहीये? ऑब्विसली प्रेक्षकांनो हे आपल्याला माहितीये की नागराजने खोटी तन्वी म्हणून प्रियाला प्लॅन केलंय तिथे. पण सायली खरी तन्वी आहे हे फक्त नागराजला माहितीये आणि ऑब्विसली प्रिया मैपतला पण माहितीये. पण हे सुभेदार आणि किल्लेदार फॅमिलीला माहित नाहीये ना. हे सत्य समोर येणार आहे प्रेक्षकांनो. रॅदर आता हे एकच सत्य आहे जे समोर यायचं राहिलंय. नागराजला पोलीस घेऊन जातात आणि अर्जुन, सायली एकमेकांकडे बघायला लागतात की असं काय आहे या नागराजकडे सिक्रेट. प्रेक्षकांनो आजचा एपिसोड लई धमाकेदार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा. आता पुढच्या सीन मध्ये त्यांनी दाखवलंय की मैपतने त्या बनसोडेकडनं सगळी माहिती घेतलीये कोर्टात काय झालं आणि काय नाही. बनसोडे सांगतो की नागराज किल्लेदार एका केसमधून सुटलाय, दुसऱ्या केसमध्ये अडकून पुन्हा कस्टडीतच येणार आहे. मैपत मनाशीच बोलतो म्हणजे एवढी खटपट करून पण हा नाग्या काही सुटला नाहीये. जाय रे बाबा तू. बनसोडे गेल्यावर मैपत विचार करतोय म्हणजे अर्जुन सुभेदारने नाग्याचा परत गेम केला तर म्हणजे तो सुभेदार मला पण नाही सोडणार. पण तो सुभेदार खनत खनत माझ्या लेकीपर्यंत गेला तर. आणि प्रेक्षकांनो अर्जुनला खरंच कळलंय आता साक्षी जिवंत आहे आणि त्याने बघितलंय साक्षीला आज अगदी समोरासमोर. कसले दाखवतायत आता एपिसोड प्रेक्षकांनो. यामुळे मी या मालिकेच्या प्रेमात आहे. असो आता साक्षी सचिनकडे बघते बरं का. सचिनला ऑब्झर्व करते. सचिन निघालाय अस्मिताला भेटायला. आता हे सचिनला माहितीये आणि साक्षीला माहित नाहीये असं सचिनला वाटतंय. पण साक्षीला कळलंय की हा अस्मिताला भेटायला चालला कारण तिने फोनवर बोलणं ऐकलं होतं ना काल. आता साक्षी मुद्दाम त्याला हटकते आणि म्हणते काय रे सचिन एवढ्या घाईघाईत कुठे निघालायस. सचिन तिच्याशी नेहमीप्रमाणे खोटं बोलतो. अगं सॅम तुला म्हटलं होतं ना माझं कॅनडाचं ते अकाउंट सीज झालंय. अगं ते काम करणारा माणूस भेटलाय मला. तो माणूस मला म्हणालाय की मी काम करून देतो तुमचं. अगं मी येतो सॅम लगेच जाऊन परत. साक्षी म्हणते ओ अरे तुझं अकाउंट तर कॅनडामध्ये आहे ना सचिन. इथे बसून सॉर्ट आउट करून देणार असं कोण माणूस भेटलं रे तुला. सचिन म्हणतो अगं ते माझ्या मित्राचा मित्र आहे तो. अगं तो असे कामं करतो. मी ना लगेच येतो त्याला भेटून आणि आलो असं म्हणून तो निघालेला असतो बरं का. पण साक्षी आता म्हणते थांब सचिन थांब. हे सगळं तू माझ्याशी खोटं बोलतोय हे मला कळत नाहीये का. काय वाटलं तुला मला कळणार नाही. खरं खरं सांग कुठे निघालायस तू. सचिन म्हणतो अगं असं काय करतेस सॅम माझ्यावर विश्वास नाही का तुझा. अगं आपलं ठरलंय ना एकमेकांवर विश्वास दाखवायचा. अगं असं काय करतेस. साक्षी म्हणते सचिन तुझ्यावर विश्वास ठेवावा असं तू कधी वागतोय का माझ्याशी. मग सचिनच्या लक्षात येतं बरं का की हिने आपलं खोटं पकडलंय. पुन्हा ते खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं तो बोलतोय. तो म्हणतो अगं सॅम तू पण ना काय गैरसमज करतेस ग. अगं मला ना खरं तर तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करायचं होतं. पण तू ना यार शेट. पण जाऊ दे. अगं तू इतकी हुशार आहेस ना की मी पकडल्या गेलो बघ. आता साक्षी म्हणते तू खरंच माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करतोयस. सचिन म्हणतो हो ग सॅम खरंच मला तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करायचं होतं पण तू पकडलंस यार. पण तू ना थोडंसं पेशन्स ठेव ना. ते सरप्राईज काय आहे हे तुला जाणून घ्यायचं असेल तर थोडा संयम ठेव. साक्षी म्हणते ओके ठीक आहे जा तू पण जास्ती वेळ लावू नकोस. सचिन म्हणतो हो ग बाई नाही लावणार वेळ प्रॉमिस. चल थँक्यू ब्युटिफुल असं म्हणून आता निरोप घेतो बरं का तो साक्षीचा. पण साक्षीला माहितीये की तो तिच्याशी खोटं बोलतोय. साक्षी सचिनच्या प्रेमामध्ये वेडी झाली असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. साक्षीने मुद्दाम सचिनला परवानगी दिलीये अस्मिताला भेटायची बरं का प्रेक्षकांनो. पण आता ती त्याचा पाठलाग करते बरं का. आणि अस्मिताच्या बाबतीत आज काही वेडं वाकडं होईल का. मला आज एपिसोड बघताना शेवटपर्यंत भीती वाटत होती. एवढा सस्पेन्स यांनी टिकवून ठेवलाय. कसला दाखवलाय यार आजचा एपिसोड. मला ना खरंच खूपच आवडलाय आजचा एपिसोड. बघा आता अस्मिता सचिनला भेटायला निघालीये. कल्पनाताई तिला म्हणत असतात अस्मिता चल बरं जेवून घे. अस्मिता म्हणत असते मम्मा अगं मला बाहेर जायचंय तू जेवून घे मला नकोय. कल्पनाताई म्हणतात काय गं अगं बाहेर निघालीयस. काय अस्मिता अगं बाहेर कशाला चाललीयस आणि बाहेरचं तुला खायचं नाही किती वेळेला सांगू मी तुला. अस्मिता म्हणते मम्मा अगं मी बाहेरचं काही अरबट चरबट नाही खाणार माझ्या मैत्रिणीला जस्ट भेटून येते. अस्मिता घरच्यांपासून का लपवतीये सचिनला भेटायला जातीये हे तर मला काही कळलं नाही बरं का. पण आता अस्मिता म्हणते मम्मा तू जेवून घे हा. कल्पनाताई म्हणतात अस्मिता मैत्रिणीलाच भेटायचं असेल तर घरी बोलव ना. अस्मिता म्हणते मम्मा मी प्रेग्नंट आहे आजारी नाहीये अंथरुणाला मी खिळलीये असं नका ना वागवू मला किती अति काळजी करताय. तेवढ्यात सचिनचा फोन येत असतो अस्मिताला. कल्पनाताई म्हणतात इतकी का चिडचिड करतेस ग अस्मिता.
आता अस्मिता लपवते कल्पनाताईंपासनं. कल्पनाताई म्हणतात, "कोणाचा फोन येतोय तुला?" अस्मिता म्हणते, "अगं त्याच मैत्रिणीचा फोन आहे मम्मा. अगं मी पटकन जाऊन येते हां." अस्मिता खोटं बोलते बरं का कल्पनाताईंशी. कल्पनाताई म्हणतात, "अगं मग बोलव ना त्या मैत्रिणीला इथे बेटा अस्मिता." अस्मिता म्हणते, "असं काय करतेस मम्मा? मला बाहेरची हवा खाऊ दे की." कल्पनाताई म्हणतात, "मग चल, मी पण येते तुझ्याबरोबर." अस्मिता म्हणते, "ए, अगं काही काय मम्मा, मला एकटीला जायचंय." "आणि काय गं मम्मा, माझ्या डिलिव्हरीला काहीच दिवस राहिलेत. ते मला एकटीला एन्जॉय करू दे ना, मी येते गं लवकर. बाय, बाय, बाय." असं म्हणून ती लगेच निघाली आहे बरं का. कल्पनाताई वैतागतात. काय करावं बाई या पोरीचं? अस्मिताच्या डिलिव्हरीला काहीच दिवस शिल्लक आहे. पण बघा ना, अस्मिता जरा केअरलेस वागतीये. अवघड आहे बाबा. तर अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. आता अर्जुन सायली घरी यायला निघालेत. चैतन्य पण आहे त्यांच्यासोबत. अर्जुन म्हणतो, "बरं झालं आपण नागराज काकावर ती डोमेस्टिक केस टाकली आहे. थँक्स टू यू बायको. तुझ्या लक्षात आलं ते बरं झालं. तुला ही आयडिया सुचली नसती ना, तर आज नागराज काका सुटला असता कोर्टातनं." सायली म्हणते, "त्या घरगुती हिंसाचाराच्या केसमुळे आजचा धोका टळलाय फक्त. अहो, नागराज काकासाठी आपल्याला काही ना काही लवकरात लवकर ठोस पुरावे मिळवावेच लागतील." चैतन्य म्हणतो, "अरे पण या केसमधला महत्वाचा साक्षीदार मैपत तो अजून गप्प आहे ना. का गप्प असेल तो ते कळतच नाहीये." अर्जुन म्हणतोय, "कधीतरी कळेलच आपल्याला तो मैपत का गप्प आहे ते. काहीतरी कारण असेलच ज्यामुळे मैपत त्याचं तोंड गप्प ठेवतोय. ते कारण समोर येईलच. सत्य बाहेर यायला वेळ लागत नाही. कधी ना कधी आपल्याला तेही कारण कळेलच." असं अर्जुन म्हणत असतो. तेवढ्या सायली म्हणते, "बरं मी निघू का?" अर्जुन म्हणतो, "चल मी तुला ड्रॉप करतो घरी." सायली म्हणते, "अहो मला आधी ना मार्केटमध्ये जायचंय आणि भाजी घ्यायची आहे." अर्जुन म्हणतो, "अगं तू कशाला टेन्शन घेतेस सायली, मी आणतो ना मार्केटमधनं भाजी." अर्जुनच्या या वाक्यावर सायली आणि चैतन्य हसायला लागतात. अर्जुन म्हणतो, "अरे असं का बघताय आणि का हसताय मला? मला येते हा भाजी घेता. मला कळलंय आता दोडकं घरात आवडत नाही आणि माझं काही प्रॉब्लेम झालं तर मी तुला फोन करेल ना सायली." चैतन्य म्हणतो, "अरे अर्जुन, तुझा हा कॉन्फिडन्स ना जरा ओव्हर कॉन्फिडन्स कडे झुकतोय बरं का. तू या भावनेच्या भरामध्ये सांगून टाकशील एखाद दिवशी सायली वहिनीला की मी 20 माणसाचं जेवण एकटा बनवू शकतो. असं तू बोलू शकतोस बरं का अर्जुन." अर्जुन म्हणतो, "ए चल रे शाण्या, सायली समोर आहे तर उडू नकोस जास्ती. चल तू ऑफिसला, मी तुला खाली आणतो जमिनीवर बरोबर." चैतन्य म्हणतो, "ए बाबा, शर्माकडे जायचंय आपल्याला. किती दिवस झालंय ती केस पेंडिंग आहे." सायली म्हणते, "तुम्ही तुमची कामं करा, माझी मी कामं करते. चला मी निघते." असं म्हणून सायली तिथून निघाली आहे बरं का. आता प्रेक्षकांनो, सायलीने प्रियाला पाहिलंय हवालदारासोबत. बघा हां प्रेक्षकांनो, आज त्यांनी ना खूप महत्वाचे सीन दाखवलेत आणि आज नेमका थोडासा उशीर झाला मला. आता सचिन भेटलाय अस्मिताला बरं का आणि विचार करतोय सचिन आधी मनातल्या मनात, दोघे एका कॅफेमध्ये भेटलेत. हा तोच कॅफे ज्या कॅफेत अर्जुन आणि सायली भेटले होते ना आणि साक्षीला पाहिलं होतं सायलीने, तोच कॅफे दिसतोय बरं का मला. असो, आता सचिन मनात विचार करतोय. हा सचिन मनात ना खुनशी विचार करतोय. तो मनातल्या मनात विचार करतोय की अस्मी आता माझ्या जाळ्यात पूर्णपणे अडकली आहे. आता थोडीशी काळजी आणि थोडंसं प्रेम दाखवलं ना की झालं माझं काम. अस्मिताला म्हणतो, "काय ग अस्मी, अगं तुझा चेहरा किती उतरल्यासारखा दिसतोय. काय ग, काय झालंय अस्मी? तुला असं बघवत नाहीये ग मला. अजूनही तू त्या अटॅक करणाऱ्या बाईचा विचार करतेस का?" अस्मिता म्हणते, "विचार करण्यासारख्या एकच गोष्टी घडत नाहीयेत माझ्या आयुष्यात." सचिन म्हणतो, "हो यार अस्मी, मला कळतंय ग तुझी काय अवस्था आहे. तुझी जी अवस्था आहे ना, माझी पण तीच अवस्था आहे ग. अगं या वेळेला आपण असं एकत्र राहायला हवं ना अस्मिता. अगं वेगळं कसं राहायचं आपण, मला सांग बरं. अगं बघ, कितीही भांडणं होऊ देत, कितीही चुका झाल्या माझ्याकडनं, तरी आपण एकत्र राहू ग. मला मला माहिती आहे सगळं नीट होणार आहे." तेवढ्यात आता मेनू कार्ड द्यायला एक वेटर दादा येतात बरं का. मग तेव्हा सचिन म्हणतो, "अगं अस्मी, मला मला जेव्हा हल्ल्याबद्दल कळलं ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं ग. अगं असं वाटलं की त्या क्षणाला मी तुझ्यासोबत असायला हवं होतं. हल्ला नसता झाला ग तुझ्यावर. मग तू एकटी होती ना, म्हणून तुझ्यावर कोणीतरी हल्ला केला. मला सांग अस्मी, तुझ्यावर ज्यांनी हल्ला केला त्या बाईचा चेहरा म्हणजे दिसला का तुला? तिची हाईट कशी होती? डोळे कसे होते त्या बाईचे?" अस्मिता वैतागून म्हणते, "काय रे सचिन, सारखी-सारखी एकच प्रश्न काय विचारतोय? मी तुला सांगितलंय ना सगळं. किती दिवसाने भेटलोय आपण. छान बोल ना रे माझ्याशी काहीतरी आपल्या बाळाबद्दल." सचिन म्हणतो, "अरे म्हणजे काय यार अस्मी, तू आणि माझं बाळ, अगं माझ्यासाठी सर्वस्व आहात." "अस्मी यार, गेले काही दिवस तुझ्याशिवाय मी कसे काढले ते माझं मला माहिती." कसला खोटारडा आहे यार हा सचिन. असो, अस्मिता म्हणते, "अरे आपलं बाळ आपल्यासाठी जास्ती महत्वाचं आहे रे सचिन आता, आणि मला वाटतंय त्यासाठी कॉम्प्रोमाइजेस आपण केले पाहिजेत. बरं हे बघ सचिन, मला असं वाटतंय की आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो रे.
अस्मिता आता सचिनचा हात हातात देते बरं का, तेव्हा साक्षी तिथे आली आहे बरं का प्रेक्षकांनो. काय एक्सप्रेशन देते यार ही साक्षी, अमेझिंग. खरंच सांगा मला प्रेक्षकांनो, तिच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला असं वाटत नाहीये का, प्यार तूने क्या किया मधली उर्मिला मातोंडकर भासते यार ती मला. ती कसली बघते सचिनकडे. अस्मिता आणि सचिनने एकमेकांचा हात हातात दिला तेव्हा साक्षी ते बघते आणि प्रचंड संतापते मनात आणि विचार करते, सचिन तुला काय वाटलं या साक्षी शिखरे सोबत डबल गेम खेळशील का? अरे तुझ्यावर अशी वेळ आणेल ना की तुला माझ्याशिवाय पर्यायच उरणार नाहीये. साक्षी मनातल्या मनात हे बोलते. सचिन अस्मिताला म्हणत असतो, अस्मी यार मी खूप प्रेम करतो ग तुझ्यावर, मी तुझ्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिनच करू शकत नाही. अस्मिता म्हणते, असं बोलतच राहणार आहेस का सचिन? भूक लागलीये मला, काहीतरी ऑर्डर कर ना. सचिन म्हणतो, ओके मी आत्ता ऑर्डर करतो तुझ्या आवडीचा पास्ता. असं म्हणून आता सेल्फ सर्व्हिस आहे बरं का तिथे. सचिन गेलाय तिथे ऑर्डर घेण्यासाठी, त्याची ऑर्डर आली आहे, पण तिथून साक्षी त्याला बघत असते बरं का. आणि सचिनला असं थोडंसं भासतं की कोणीतरी आपल्याला बघतंय. सचिन आता बघतो पलीकडे, पण साक्षी तेवढ्यात लपते एका झाडाच्या आडी, त्यामुळे सचिनला ती दिसत नाही. आता बघा प्रेक्षकांनो, मध्येच त्यांनी कल्पनाताई आणि प्रतिमा आत्याचा सीन घेतलाय. कल्पनाताई खूप टेन्शन मध्ये असतात, अस्मिता अजून आली नाहीये घरी. प्रतिमा आत्या विचारतात, काय झालं ग? अगं कल्पना कोणाची वाट बघतेस? कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिताची, मगाशी गेली मैत्रिणीला भेटायला, अजून पत्ता नाही तिचा. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं येईल ग ती, एवढं टेन्शन आलं असेल कल्पना तर फोन कर अस्मिताला. आता कल्पनाताई वैतागतात बरं का आणि म्हणतात, केव्हाचा फोन करते अगं मी प्रतिमा तिला, ती फोन उचलत नाहीये आणि माझ्या मेसेजला पण रिप्लाय देत नाहीये. अगं मी ना तिला नको जाऊ म्हणत होते, पण माझं ऐकलं नाही ग पोरीने. थांबवायचा प्रयत्न केला मी तिला पुष्कळ, पण मी तिला हेही म्हणले की मी येते, पण ऐकतच नाही बाई आजकालच्या या पोरी. प्रतिमात्या म्हणतात, कल्पना शांत हो, मी करते अस्मिताला फोन. प्रतिमात्याने फोन लावलाय बरं का, पण आता अस्मिता कोणाचाच फोन घेत नसते. सायली रिक्षा शोधते बरं का घरी येण्यासाठी. तेवढ्यात तिला प्रिया दिसते एका गाडीच्या बाजूला. ती त्या बनसोडे हवालदारला भेटून काही पैसे देत असते प्रिया. हा सीन ना त्यांनी लांबून घेतलाय बरं का. सायली प्रियाला बघते आणि बाप रे, प्रिया हे काय करतीये हे जाणून घेण्यासाठी आता सायली तिथे एका ट्रकच्या बाजूला लपते बरं का आणि बघत असते. प्रिया प्रिया एका हवालदारासोबत आहे आणि त्याला पैसे देतीये. हे सगळं सायलीने पाहिलंय बरं का प्रेक्षकांनो. ते बऱ्याच गोष्टी एक्सपोज करतायत आता. प्रियाला हे सगळं करताना बघून सायलीला भयंकर आश्चर्य वाटलंय. तेवढ्यात आता इकडे प्रतिमात्या आणि कल्पनाताईंचा सीन दाखवलाय. कल्पनाताईंना आता खूप टेन्शन आलंय अस्मिताचं. प्रतिमात्या म्हणतात, अगं अस्मिता फोन नाही उचलत आहे. कल्पनाताई म्हणतात, अगं आता काय करायचं ग प्रतिमा, मला टेन्शनच आलं बाई. मग प्रतिमात्या म्हणतात, थांब मी सायलीला फोन करते. प्रतिमात्याने तेवढ्याच सायलीला फोन केलाय. सायली ते सगळं दृश्य पूर्ण बघू शकत नाही, त्यामुळे प्रतिमात्या म्हणतात, काय ग सायली, अगं अस्मिता ना मगाशी मैत्रिणीकडे गेलीये, अगं ती अजून आमचे फोन घेत नाहीये ग, मेसेजला रिप्लाय करत नाहीये. अगं सायली तुला माहितीये का अस्मिता कुठे गेलीये? सायली म्हणते, प्रतिमात्या मी मी बघते त्यांच्या मैत्रिणींना फोन करून, मी घरीच येते आत्या, ठेवते फोन. असं म्हणून सायलीने गडबड गडबड फोन ठेवून दिलाय प्रतिमा आत्याचा. आणि आता इकडे तिकडे बघते तर काय, ही प्रिया तोपर्यंत गायब झालेली असते. आणि आता या साक्षीने अस्मितावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला केलाय प्रेक्षकांनो. बघा काय झालंय. या पुढच्या सीन मध्ये त्यांनी दाखवलंय की अस्मिताची ऑर्डर आली आहे खाण्याची. सचिन ती ऑर्डर रिसीव्ह करत असतो, पण ऑर्डर रिसीव्ह केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे देवा, माझ्याकडे तर पैसेच नाहीयेत, आता मी ह्याचे पैसे कसे देऊ. आता असं म्हणून तो अस्मिताला आवाज देतो, ए अस्मी, अरे यार एक मिनिट इकडे येशील का? अस्मिता म्हणते, हो आले. आता अस्मिता हळूच अशी उठते, ऑब्विसली ती प्रेग्नंट आहे ना, तर अशी हळूहळू ती उठते आणि सचिनकडे येण्यासाठी निघते तिथे काउंटरवर. आता सचिन म्हणत असतो, हळूच अस्मी, जरा सावकाश, मी येऊ का हात धरायला? अस्मिता म्हणते, अरे नाही येते मी. तेवढ्या साक्षी एवढ्या फास्ट येते समोरून. तिने ना तिच्या डोक्यावर ओढणी घेतलेली असते आणि ती पाठमोरी असते सचिनच्या. तिने जोरात अस्मिताला लोटून दिलंय बरं का. कोणाचंच लक्ष कळत नाही, म्हणजे इतकं विदिन अ सेकंड घडलंय हे, बाप रे. पण बरं झालं त्या सचिनने सावरलंय अस्मिताला. आता घाबरते अस्मिता आणि म्हणते, अरे यार कोण आहे ती मुलगी, तिने धक्का दिला मला. अस्मिता घाबरली आहे बरं का, तिला थोडा डॅमेज झालाय, म्हणजे थोडा त्रास होतोच ना असं लोटून दिल्यावर. प्रेग्नेंट बाईला त्रास नाही होणार का प्रेक्षकांनो? सचिन तिला पटकन खाली बसवतो, पाणी देतो. अगं सावकाश अस्मी, सावकाश, पाणी पी. अगं काही लागलं का तुला, तू ठीक आहेस ना? अस्मी तू जरा मोठा श्वास घे बरं. सचिन काळजी तर घेतोय बरं का अस्मिताची प्रेक्षकांनो. आता तो म्हणतोय, अगं अस्मी हळूहळू श्वास घे. अगं मी ना तुला आता घरी सोडू का अस्मी, नाहीतर डॉक्टरकडे जाऊयात का आपण? अस्मिता म्हणते, सचिन मला ना घरी सोड, कसं तरी होतंय रे, माझा फोन पडला बघ तिथे. सचिन अस्मिताचा फोन हातात घेतो. तिचा फोन स्विच ऑफ होऊन गेलेला असतो खाली पडल्यामुळे. सचिन म्हणतो, अस्मी यार फोन स्विच ऑफ झालाय.
पण जाऊ दे, या फोनचं नंतर बघू, चल बरं तू आधी घरी चल. आता अस्मिताला तो घरी सोडतो बरं का प्रेक्षकांना सुखरूप. म्हणून मी मगाशी म्हणलं की आज त्यांनी हा सस्पेन्स शेवटपर्यंत टिकवला. मला खरंच असं वाटलं होतं की अस्मिताला काही होतं की काय, बापरे. पण आता बघा जेव्हा सचिन जात असतो तेव्हा पुन्हा मागे वळून बघतो, साक्षी तिथेच असते बरं का. साक्षी आता असं डोळ्यात रक्त आणून तिला राग येतोय. सचिन अस्मिताच्या एवढ्या जवळ आहे ना, बापरे. प्रेमात माणसं एवढी हिंसक होतात हे मी पहिल्यांदा बघते. तसं आपण पिक्चर मध्ये वगैरेच बघतो म्हणा, इतर ठिकाणी पण ऐकतो, पण असो तो चर्चेचा विषय वेगळा. इकडे सायलीने अस्मिताच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केलेत पण अस्मिता कुठेच नाहीये. आता मात्र सगळ्यांनाच काळजी वाटते. सायली म्हणते, अहो आई, अहो अस्मिता ताई माझ्या ओळखीच्या म्हणजे त्यांच्या मैत्रिणींपैकी कुठेच नाहीयेत, मी सगळीकडे फोन केले. प्रतिमात्या म्हणतात, अस्मिता सासरी गेली असेल का तिच्या? मग कल्पनाताई म्हणतात, नाही ग, सचिन असा वागतोय म्हणल्यावर अस्मिता सासरी कशाला जाईल? आता तर आपल्याला सासरी पण तिच्या फोन करता येणार नाही. प्रतापराव म्हणतात, मी बाहेर जाऊन शोधून येतो तिला. कल्पनाताई म्हणतात, तुम्हाला माहितीये का ती कुठे गेलीये, कुठे जाणार आहात तिला शोधायला? प्रतापराव आता कल्पनाताईंवरच चिडतात आणि म्हणतात, कल्पना तू बोलूच नको, तुझी चूक आहे. कशाला त्या पोरीला जाऊ दिलंस बाहेर? आणि जाऊ दिलंच दिलं, पण विचार तरी, म्हणजे विचारलं का तू तिला कशाला जातेस, कुठल्या भागात जातेस? कल्पनाताई पण भांडायला लागतात, हा माझी चूक आहे सगळी, अस्मिताला आणच आहे ना, मी तिला कडेवरच सोडवायला पाहिजे होतं बाहेर. सायली म्हणते, आई बाबा तुम्ही नका चिडचिड करू. आई तुमच्याकडे कोणाचा नंबर आहे का? प्रतापराव म्हणतात, थांबा जरा, मी जरा कोपऱ्यावर तरी जाऊन बघतो. तेवढ्यात अस्मिता येते दारात आणि या सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. सायली म्हणते, बापरे, आल्या अस्मिता ताई. आता अस्मिताला काही झालेलं नाहीये बरं का, पण आता हाच तो महत्वाचा पुढचा सीन आहे. साक्षी आता त्या विचारात असते बरं का, सचिनने अस्मिताचा हात धरलाय हे तिला सहन झालेलं नाहीये. ही सचिनला दुसऱ्या कोणाचं हूच म्हणजे बघू शकत नाही झालेलं. ऑब्विसली प्रेक्षकांनो, त्यात याच सगळ्यात बघितलं ना तर साक्षीची चूक नाहीये. ऍक्च्युली साक्षी अशीच मुलगी आहे, पण तरी सुद्धा सचिनने तिला फसवलंय हे नाकारता येणार नाही. आता इकडे अर्जुन भाजी घेत असतो बरं का मार्केटमध्ये. तेवढ्यात विचारामध्ये साक्षीने एका माणसाला धक्का मारलाय. तो माणूस मोठ्याने आरडाओरडा करतो, ए बाई, काय ग, लायसन आहे का तुझ्याकडे? आता साक्षी म्हणते, ए चल रे बाजूला हो, जाऊ दे मला. पण तो माणूस सगळ्या लोकांना जमवतो आणि गर्दी करायला लागतो. बघा बघा, साक्षी आता गाडीच्या खाली उतरते. तो माणूस कांगावा करायला लागतो, बघा कशी माजुरडी मुलगी आहे, मला काही झालं असतं तर? साक्षी म्हणते, ए चल, काय रे तुला काही झालं का? तो माणूस म्हणतो, मला धमकवायला आली, बघा कसा श्रीमंतीचा माज आहे या पोरीला. साक्षी म्हणते, ओ तुम्हाला कुठे काय लागलंय, उगाच अडवताय मला मुद्दाम. तो माणूस म्हणतो, आधी पैसे द्या मग जाऊ देईल तुम्हाला, 5,000 रुपये द्या. साक्षी म्हणते, ओ तुम्हाला काही लागलं नाही काही नाही, कसले 5,000 रुपये? तो माणूस मुद्दाम साक्षीला घाबरवत असतो. साक्षीने हुशारी दाखवली बरं का. साक्षी म्हणते, ए चल, कुठे लागलं तुला, दाखव बरं. तो माणूस खोटं बोलतो की माझ्या गुडघ्याला लागलंय. साक्षी म्हणते, कुठे लागलंय, चल चल मग पोलीस स्टेशनला चल, आपण तिथे सोक्षमोक्ष करू, चला येताय का कुणी माझ्या सोबत, चला चला. साक्षी तिथे असलेल्या सगळ्या जमावाला म्हणते आणि आता सगळेजण पांगतात बरं का. साक्षी म्हणते, मुद्दाम त्रास देता का? गरीब मुलगी दिसली की मुद्दाम त्रास देता ना, एकट्या बाईला बघून त्रास देतात, चल रे चल, चलतो का आता माझ्यासोबत? आता तो माणूस म्हणतो, नाही नाही मला नाही यायचं, जा तुम्ही. साक्षीने इथे हुशारी दाखवली पण अर्जुन हे सगळं बघतोय बरं का. साक्षी आता टेन्शन मध्ये असते. ती विचार करते मनाशीच, नॉनसेन्स लोक कुठले, असं म्हणून ती तिच्या गाडीत बसते बरं का. आणि आता अर्जुन पण भाजी घेऊन त्याच्या गाडीत बसत असतो. अर्जुनच्या पाठमोरी आहे बरं का आधी साक्षी. आता जेव्हा तो गाडीत बसतो ना प्रेक्षकांनो आणि असं वागतो तो त्याचं गाडीचं दार उघडायसाठी, तेव्हा त्याला साक्षी दिसते. ओ माय गॉड. आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली आहे साक्षीला पाहिल्यावर. त्याने खूप जवळून बघितलंय साक्षीला आणि त्याला कळलंय सायली जे सांगत होती ते खरंय. आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. पुढच्या भागात आपण बघतोय अर्जुनने साक्षीला ओळखू नाही दिलं की त्याने तिला बघितलंय. आता अर्जुन खाली झुकतो बरं का. साक्षी निघून जाते. सायली विचार करते, हे अजून का आले नाही आणि ती प्रिया हवलदाराला का पैसे देत होती? तेवढ्यात अस्मिता सायलीला म्हणते, अगं सायली, आता मी आणि सचिनने ठरवलंय एकत्र राहायचंय आम्ही. आता सायलीला पण डाऊट आलाय की प्रियाचा आणि नागराज महिपाचा काहीतरी संबंध आहे. अस्मिता सांगते की माझा निर्णय झालाय, मी सचिन नव्याने आयुष्य सुरू करणार आहे. आता अर्जुन म्हणतोय, अरे सायलीने बघितलं होतं रे कॅफेमध्ये साक्षीला, तो चैतन्याला हे सगळं सांगतोय. अर्जुन म्हणतोय की मीच तिला सांगितलं होतं, शक्य नाहीये, तुला भास होत असेल. चैतन्य म्हणतो, अरे मग तू सांगायचं असतं ना सायली वहिनीला की तिचा भास नाही, हे सगळं खरं आहे. अर्जुन म्हणतो, नाही सांगितलं मी तिला. चैतन्य म्हणतो, तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे अर्जुन? प्रेक्षकांनो, अर्जुनने तो प्लॅन चैतन्याला अजून सांगितला नाहीये. बघूयात पुढे काय घडतंय. जरा गडबड झाली मला आज, थोडंसं लेट झालंय. आज माझ्या मुलाचा पहिला पेपर आहे प्रेक्षकांनो, तो 10वीला आहे. तुम्हा सगळ्यांचे शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा त्याच्या पाठीशी असू देत.
त्याचं नाव आहे शार्दूल. चला तर मंडळी, उद्या भेटूयात. पण आजचा एपिसोड धमाकेदार होता ना, खूप सॉलिड दाखवलाय आजचा एपिसोड त्यांनी. पुढच्या भागामध्ये आता सायलीला अस्मिता म्हणते की मी आणि सचिनने एकत्र राहायचं ठरवलंय सोबत. आणि आता सायली विचार करते प्रिया त्या हवालदाराला काय देत होती. आणि अर्जुन आता चैतन्याशी बोलताना दाखवलाय गाडीमध्ये. चैतन्याला तो सांगतो, अरे सायलीचा डाऊट खरा निघाला. सायली मला सांगत होती की तिने साक्षीला पाहिलंय. चैतन्य म्हणतो, अरे मग सायली वहिनीला कळव ना की तूही साक्षीला पाहिलंय. काय रे अर्जुन, तू का नाही सांगत आहेस सायली वहिनीला? तुझ्या डोक्यात काही दुसरी कल्पना आहे का? प्रेक्षकांनो, आता अर्जुन पुढे काय करेल खूपच इंटरेस्टिंग दाखवणार आहेत ते सगळे एपिसोड. त्यामुळे रिव्ह्यू मिस करू नका. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मंडळी, उद्या भेटते. आणि सॉरी आज माझ्यामुळे जरा उशीर झाला. एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर हा मंडळी. धन्यवाद.